नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। मा पतित पावनी जगदायनी आनंद कंदिनी वरदायनी वैराग्यदायनी मा नर्मदा मैयाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम। ज्यांच्या मंदिरामध्ये मी बसलेलो आहे, ज्यांच्या छायाछत्राखाली, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी या ठिकाणी बोलत आहे, मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची माहिती तुम्हाला देत आहे, असे असलेले समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणेही साष्टांग दंडवत प्रणाम। आमच्या संत विचार यूट्यूब चॅनलवरती जमलेले सर्व मा नर्मदा मैया कृपांकित असलेले सर्व संत विचार यूट्यूब चॅनलवरील सर्व नर्मदा मैया कृपांकित सदस्यांच्या चरणी सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम। आजचा जो मी हा व्हिडिओ बनवत आहे, व्हिडिओ अत्यंत गरजेचा आहे आणि अत्यंत उपयुक्त आहे। मला आलेल्या कमेंटनुसार मी या ठिकाणी व्हिडिओ बनवत असतो। जी कमेंट सगळ्यांच्या कामाची असल, जी कमेंट सगळ्यांना परिक्रमेमध्ये घेऊन येत असल, तीच कमेंट मी घेऊन त्या कमेंटवरती व्हिडिओ हा बनवत असतो। मग आजची जी कमेंट मला एका नर्मदा मैया कृपांकित असलेल्या एका आमच्या नर्मदा मैयाच्या सेवकांची एक या ठिकाणी प्रार्थना होती, महाराज परिक्रमा नेमकं सुरू कधी करायची तुम्ही सांगितली, पण आता आम्ही त्रिपुरारी पौर्णिमेला परिक्रमा पूर्ण करू शकत नाही, तर डिसेंबर महिन्यामध्ये परिक्रमा सुरू केली तर चालेल का? जानेवारीमध्ये परिक्रमा सुरू केली तर चालेल का? फेब्रुवारीमध्ये सुरू केली तर चालेल का? 3 महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्यात, जानेवारी महिन्यात, फेब्रुवारी महिन्यात परिक्रमा आम्ही सुरू केली तर चालेल का? याबद्दलची माहिती आम्हाला द्या, असा त्यांनी मला या ठिकाणी आदेश दिलेला आहे। त्यांच्या आदेश म्हणून मी या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे। तर प्रथमतः मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा कालावधी हा 8 महिन्याचा असतो। त्रिपुरारी पौर्णिमेला मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही सुरू होत असते आणि अक्षय तृतीयाच्या जो काही पिरियड असतो, अक्षय तृतीयाला विमलेश्वर ते मिठी तलाई जाणारी जी काही नाव असते, ती नाव त्या ठिकाणी बंद केली जाते। ती नाव बंद झाल्यानंतर आपण विमलेश्वर ते मिठी तलाई म्हणजे हा रेवा सागर संगम आहे, तो पार करण्यामध्ये सक्षम ठरत नाही। म्हणून अक्षय तृतीयाच्या आधी आपली त्या ठिकाणी विमलेश्वर वरून मिठी तलायाकडे आपण जाणं गरजेचं असतं, लक्षात घ्या। म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेला आपण परिक्रमा सुरू करावी। मग अक्षय तृतीया कधी राहते? तर अक्षय तृतीया ही राहते मार्च महिन्यामध्ये असते। मग त्या मार्च महिन्यापर्यंत आपण विमलेश्वरला गेलं पाहिजे आणि विमलेश्वरवरून मिठी तलाई म्हणजे गुजरात राज्यामध्ये आपण जातो। पलीकडे गेल्यानंतर मग आपण तिथून पुढची परिक्रमा ही व्यवस्थित करू शकतो। मुख्यतः परिक्रमेचा हा महत्वाचा पॉइंट आहे। विमलेश्वर पासून ते मिठी तलाईचा रेवा सागर संगम आहे, समुद्रातला प्रवास आहे। तो प्रवास करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 2.5 ते 3 घंटे तरी लागतात नावेने पार करत असताना। मोठी नाव असल तर जास्त वेळ लागतो आणि छोटी नाव असल तर कमी वेळेमध्ये तुम्ही ते रेवा सागर संगम म्हणजे समुद्र पार करून पुढच्या तटावरती तुम्ही जाऊ शकता। नावेचे प्रकार आहे, एका नावेमध्ये 22 माणसं बसतात, मोठ्या नावेमध्ये 40 ते 45 लोक बसतात, अशी माणसं बसतात। पहिल्या वेळेस आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस 250 रुपये तिकीट त्यांनी आमच्याकडून घेतलं होतं, यंदाचं मला माहिती नाही। पण मग याच्यामध्ये खचून जाण्यासारखं काही नाही। डिसेंबर महिन्यात जरी तुम्ही परिक्रमा सुरू केली, तर मी स्वतः डिसेंबर महिन्यात माझी परिक्रमा सुरू केली होती, तर डिसेंबर महिन्यात जर तुम्ही परिक्रमा सुरू केली तरीही तुम्ही मे महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये तुमची परिक्रमा ही पूर्ण होते। मी स्वतः घेतलेला अनुभव आहे, कारण मी स्वतः डिसेंबरच्या 28 तारखेला परिक्रमा सुरू केलेली होती, म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये 28/12/2023 ला मी माझी परिक्रमा सुरू केली आणि 8
5/2024 माझी परिक्रमा ही पूर्ण झाली होती. म्हणून मनामध्ये जी काही शंका आहे, डिसेंबरला सुरू करू शकतो का? 110% तुम्ही डिसेंबरमध्ये परिक्रमा ही नक्की सुरू करा, कुठल्याही प्रकारची अडचण नाही. पण डिसेंबरमध्ये तुम्ही ज्या वेळेस परिक्रमा सुरू करता तर तुम्हाला पुढे उन्हाचा जो तडाखा असतो, जे ऊन असतं, उष्णताही वाढलेली असते, त्या उष्णतेलाही तुम्ही तोंड देता आलं पाहिजे. आपली प्रकृती तेवढ्या प्रकाराने सुसज्ज असावी. डिसेंबरला परिक्रमा सुरू करताय, तुम्हाला 110% उन्हाळ्यामध्ये परिक्रमा ही पूर्ण करावी लागते. आणि ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये परिक्रमा करता तर मा नर्मदा मैयाचा जो काय उत्तर तट आहे अमरकंटक कडून ओंकारेश्वर येण्याचा, तर त्या तटावरती तुम्हाला ऊन हे अति जास्त प्रमाणामध्ये लागेल, याचीही जाणीव तुमच्या अंतःकरणामध्ये असावी. मग महाराज डिसेंबर वाल्यांची जर हे हाल असेल तर मला सांगा, जानेवारीमध्ये परिक्रमा करायची असेल, परिक्रमा तुम्ही 110% करू शकता. जानेवारीत परिक्रमा उचलली तुम्ही, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हमखास तुम्ही 4 महिन्यात तुमची परिक्रमा ही पूर्ण होत असते. 4 महिन्याची परिक्रमा पूर्ण करत असताना मग तुम्ही म्हणताल महाराज गाडीमध्ये बसायची गरज पडेल का? तर तुम्हाला गाडीचीही गरज पडत नाही. मग महाराज 4 महिन्याची परिक्रमा पुरी करण्यासाठी 4 महिन्यामध्ये आम्हाला दिवसागणित किती चालायचं? म्हणजे तुम्ही डिसेंबर महिन्यातही परिक्रमा सुरू करू शकता, जानेवारीतही करू शकता, फेब्रुवारीतही करू शकता. आता दिवसाला किती किलोमीटर चालायचं हा राहिला प्रश्न अंतःकरणामध्ये तुमचा. तर मा नर्मदा मैयाची परिक्रमा डिसेंबरला जरी सुरू केली, जानेवारीला जरी सुरू केली, फेब्रुवारीला जरी चालू केली, तरी तुम्ही दिवसागणित 30 ते 35 किलोमीटर जरी चाललात, 25 ते 30 आणि 30 ते 35 एवढ्या किलोमीटरच्या अंतरावर जरी तुम्ही विश्राम घेतला ना, तरी तुम्ही 4 ते 4.5 महिन्यात तुमची परिक्रमा ही पूर्ण होत असते. पण महाराज आम्हाला जास्त चालायचे का चालायचं? नका चालू. 30 ते 35 किलोमीटर चाला. 30 ते 35 किलोमीटर चालत असताना आपण मा नर्मदा मैयाच्या किनारी जे काही सकल देवतांचा वास आहे, ज्या काही देवांची तपोभूमी आहे, संतांची तपोभूमी आहे, संतांचा रहिवास आहे आणि मा नर्मदा मैया साक्षात आहे, त्या नर्मदा मैयाची जर अनुभूती घ्यायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी परिक्रमा ही शांत रीतीने करायची आहे. मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही आपण स्वतःच्या उद्धारासाठी करत आहे, उद्धार करण्यासाठी. प्रतिस्पर्धी म्हणून एखाद्याने 60 दिवसात केली, मग मला 55 दिवसात करायची, एखाद्याने 90 दिवसात केली, मला 70 दिवसात करायची, हे साध्य होणं शक्य नाही. तुम्हाला जर असं करायचं असेल तर तुम्ही मॅरेथॉनमध्ये जा, तिकडं तुम्हाला कमीत कमी काहीतरी बक्षीस तरी मेडल भेटल, त्याला काय मेडलच म्हणतात, मला काही जास्त कळत नाही. पण मग ते जर बक्षीस पाहिजे असेल तर ते मॅरेथॉनला जा. मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये गडबड करू नका. जर तुम्ही परिक्रमेमध्ये असताना गडबड केली तर तुम्ही स्वतःच्या आरोग्याशी खेळले जातात. मुख्य साधन परिक्रमेमध्ये पाय आहे. जर आपल्या पायाला इजा पोचली तर पायाची इजा ही माणसाला मरेपर्यंत कधीही बरी होत नाही. गुडघ्याची वाटी ढळल, पायाचा चवडा दुखल, विविध प्रकारचे रोग शरीराला ग्रस्त करतील. म्हणून परिक्रमा तुम्ही शांत रीतीने करा. डिसेंबरला जरी सुरू केली तरीही तुम्ही त्या ठिकाणी परिक्रमा तुमची व्यवस्थितरित्या पार होते, कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत नाही. फक्त एक पॉइंट लक्षात ठेवायचा, विमलेश्वर ते मिठी तलाई हा आपल्याला नावेने प्रवास करायचा आहे. तर आपल्याला अक्षय तृतीयाच्या अगोदर विमलेश्वरला जायचं आहे आणि विमलेश्वरवरून एकदा मिठी तलाई तुम्ही पार केली की पूर्ण परिक्रमेमध्ये पुनश्च तुम्हाला नावेची जास्त गरज पडत नाही. मोठा प्रवास एवढाच आहे नावेचा प्रवास परिक्रमेमध्ये तुम्हाला लागतोच, पण सगळ्यात मोठा प्रवास हा आहे विमलेश्वर ते मिठी तलाई. आणि जर तुम्ही विमलेश्वर ते मिठी तलाई विमलेश्वरला अक्षय तृतीयाच्या अगोदर ती नाही गेले तर तुम्हाला पलीकडे जाण्यासाठी दुसरा पर्याय उरत नाही. तुम्हाला तिथंच थांबून चातुर्मास काढावा लागेल, हेही लक्षात ठेवा. सांगत असताना दोन्ही बाजू मी सांगतोय. चातुर्मास जर करायचा असेल तर तुम्ही विमलेश्वरला अक्षय तृतीयानंतर सुद्धा जाऊ शकता. आणि जर तुम्हाला चातुर्मास नसेल करायचा
समजा चातुर्मास पलीकडच्या तटावरती करायचा तर अक्षय तृतीयाच्या अगोदर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन नावेमध्ये बसून रेवा सागर संगम पार करायचा आणि मिठी तलाईला जाऊन आपली परिक्रमा पुनश्च सुरू करायची. तुम्ही कधीही परिक्रमा सुरू करा, कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. साक्षात माँ नर्मदा मैया ही आपल्या परिक्रमावासियांचं त्या ठिकाणी सांभाळन लालन पालन पोषण करत असते. हिचा स्वतःचा अनुभव घेणारा तुमच्या समोर स्वतः आहे. हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका, कारण नाम घेतल्यानंतर भगवान आपले काम करतात हे तुकोबारायांना अनुभव होता. म्हणून माँ नर्मदा मैयाच्या परिक्रमेत गेल्यानंतर माँ नर्मदा मैया ही तुमच्या सोबत असते आणि माँ नर्मदा मैया ही तुमची परिक्रमा ही पूर्ण करून घेत असते. याचीही जाणीव अंतःकरणामध्ये ठेवा. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करायचं, व्हिडिओला शेअर करायचं, घंटी दाबायची, कारण येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त वाटत असेल तर संत सेवकाच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. संतांचे विचार प्रचार प्रसार करण्यासाठी संत विचार यूट्यूब चॅनलला लगेच शेअर करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी, सर्वांना सप्रेम नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.